नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी भूषण मुळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, कचऱ्याची भीषण समस्या, ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या, तर कधी डंपिंग ग्राउंडला लागणारी आग, अशा बातम्या आपण नेहमीच ऐकतोय. यावरूनही आपल्याला कचरा समस्येची भीषणता समजू नये हे दुर्दैवच म्हणावं लागेल. आपल्या घरच्या कचऱ्याच्या बादलीत कचरा टाकताना सुद्धा त्या कचऱ्याचं शास्त्रीय व्यवस्थापन होणार आहे का? हा कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा आहे का? हा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी करण्याची गरज आहे. जर सगळ्यांनी असा विचार केला तरच शून्य कचरा संकल्पना यशस्वी ठरेल. शासन स्तरावर प्रयत्न होऊनही हा कचरा एवढा अवाढव्य आहे की त्याची सहज विल्हेवाट लावणं अवघड होत आहे. तेव्हा कचराच निर्माण होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मागच्या आठवड्यात राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता कार्यांचा बद्दल भंडारा जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव. बुलडाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरे या संस्थेच्या वतीने राबवले स्वच्छता अभियान. पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आणि उत्कृष्ट क्रीडा मंचच्या वतीने मुळामुठा नदी पात्रामध्ये राबवले स्वच्छता अभियान. 31 मार्च 2017 रोजी हागणदारी मुक्त घोषित झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेचा गौरव केंद्र व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या सोहळ्यात नुकताच केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या चमूला गौरवण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, नामदार सदाभाऊ खोत, केंद्रीय सचिव राजेश कुमार, बासोचे संचालक डॉक्टर सतीश उमरीकर, जलस्वराजचे प्रमुख राघवन यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र हे सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे तसेच जिल्हा कक्षातील चमू उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने 2016-17 मध्ये 10 जिल्ह्यांची निवड केली होती. यात भंडारा जिल्ह्याचा समावेश होता. या अनुषंगाने जिल्ह्याचे 31 मार्च 2017 पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त घोषित करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व मुंबई इथल्या ॲडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व पटवून देण्यासाठी गोरेगाव पूर्व इथल्या अमृतवन कॉम्प्लेक्स इथे नुकतेच एक कचरामुक्त सोसायटी अभियान राबवण्यासाठी एक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोरेगाव पूर्व ALM ग्रुपचा हा दुसरा कार्यक्रम होता. अमृतवन कॉम्प्लेक्समधील सर्व 22 इमारतीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे P दक्षिण वॉर्डचे श्री गायकवाड उपस्थित होते. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन इमारत आणि गृहसंकल्प स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन विषयावर वर्गीकरण याची गरज उपस्थितांना पटवून दिली. एका PPT प्रेझेंटेशनद्वारे ALM सदस्य नितेश जाधव यांनी ALM म्हणजे काय, त्याचा उद्देश काय आहे हे समजावून सांगितले. ALM सदस्या मनाली दीक्षित यांनी PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कचरा समस्येची भीषणता, कचरा व्यवस्थापनाची निकड आणि ओला कचरा वर्गीकरणाची माहिती उपस्थित अमृतवन कॉम्प्लेक्स रहिवाशांना दिली. ALM सदस्य नितेश जाधव यांनी ALM म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय हे समजावून सांगितले. ALM सदस्या मनाली दीक्षित यांनी PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कचरा समस्येची भीषणता, कचरा व्यवस्थापनाची निकड आणि ओला कचरा वर्गीकरणाची माहिती उपस्थित अमृतवन कॉम्प्लेक्स रहिवाशांना दिली. श्री जुल्फिक यांनी ओला कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणाऱ्या सेमी ऑटोमॅटिक मशीनची माहिती दिली. कशा प्रकारे मशीनच्या सहाय्याने कंपोस्ट खत इमारत स्तरावर तयार करू शकतो हेही समजावून सांगितले. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातर्फे रजपूत झोपडपट्टीजवळ मुठा नदी पात्रात नुकतेच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे 450 किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. आरोग्य विभाग आणि उत्कृष्ट क्रीडा मंचच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान, मंचाचे वसंत कुलकर्णी, निलेश चौरस्कर, अनुपा चौलस्कर, स्वाती हिरळेकर, नितीन कंटनरवत, मुकादम मंकेश थोरात, संतोष शेडगे, मनोज साखळे उपस्थित होते. नदीपात्रातील दत्त मंदिर ते म्हात्रे पुलादरम्यान आणि वारजे स्मशानभूमी परिसरातील कचरा कर्मचाऱ्यांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केला. त्यात कॅरी बॅग, पिशव्या, प्लास्टिक साहित्य, बूट, सँडल आदींचा समावेश होता.
या मोहिमेत 30 स्वयंसेवकांनी भाग घेतला। ढेलवान म्हणाले, नदीला आपण आईचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे तिच्या पोटात कचरा टाकण्याचा प्रकार नागरिकांनी करू नये। नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करून आपले शहर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत। सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळून आल्यास दंड आकारण्यात येईल। बुलडाणा खामगाव दरम्यान असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात नुकतेच वन्यजीव सोयरे यांनी स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे। ज्ञानगंगा अभयारण्यातून रस्त्याने जाताना अनेक लोक दारूच्या बाटल्या या जंगलाच्या कडेला फेकतात। ज्ञानगंगा अभयारण्यातून जात असताना अनेक ठिकाणी दर 2-3 फुटावर दारूची काचेची बाटली रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहावयास मिळते। यातील अनेक काचेच्या बाटल्या या ज्ञानगंगा अभयारण्यात फुटून त्याचे तुकडे इकडे तिकडे पडलेले असतात। काचेचा तुटलेला छोटासा तुकडा पायात रुतला तर पाय रक्तबंबाळ होतो, ही सत्यता आहे। या अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवास धोका आहे। या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापर्यंत कितीतरी वन्यजीवांना इजा झाल्या आहेत। या छोट्या छोट्या काचेच्या बाटलीच्या जखमांमुळे अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे। या वन्यजीवांवर आतापर्यंत झालेल्या जखमांचा उपचार आपण करू शकत नाही, परंतु या दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणाऱ्या इजा थांबवू शकतो। याचा विचार करून वन्यजीव सोयरे बुलडाणा यांनी मागील वर्षी 5 जून 2016 रोजी मोहीम आखून ज्ञानगंगा अभयारण्यातून 35 पोती दारूच्या काचेच्या व प्लास्टिक बाटल्यांचा कचरा जमा केला होता। दिनांक 2 जून 2017 रोजी रावेर नगर परिषद जिल्हा जळगाव 100% हागणदारी मुक्त जाहीर झाली आहे। 100% हागणदारी मुक्तीच्या या उद्दिष्टपूर्तीची अधिक माहिती देण्यासाठी रावेर नगर परिषद जिल्हा जळगावचे मुख्याधिकारी श्री राहुल पाटील आज आपल्या इथे उपस्थित आहेत। सर, सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। 100% हागणदारी मुक्तीचं उद्दिष्ट जे आपल्या नगर परिषदेने पूर्ण केलं आहे आणि ही अतिशय अभिमानाची बाब आहे, तर हे काम सुरू करताना आपण कुठून सुरुवात केली? दिनांक 2 ऑक्टोबर 2014 रोजी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान लागू केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर दिनांक 15 मे 2015 रोजी महाराष्ट्र सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे लागू केलेलं आहे। आणि या योजनेचे जे 2 महत्त्वाचे घटक आहेत, एक घनकचरा व्यवस्थापन आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शहर हागणदारी मुक्त अभियान। तर या शहर हागणदारी मुक्त अभियान हा उपक्रम राबवताना सर्वप्रथम रावेर नगरपालिकेने जे आपल्या शहरातले जे ओडी स्पॉट होते, ज्याला आपण ओपन डेफिकेशन म्हणतो, तर त्या ओडी स्पॉटचं सर्वप्रथम आम्ही सर्वेक्षण केलं। तर सर्वेक्षणाअंती आम्हाला शहरामध्ये असे 4 भाग आढळले आणि नंतर आम्ही या 4 भागांमध्ये ज्या भागात नागरिक जातात तो जो एरिया आहे त्या एरियाचा आम्ही सर्वे केला आणि या सर्वे करण्यासाठी आम्ही आमचा जो स्टाफ आहे, कर्मचारी आहेत, तर कर्मचाऱ्यांची आम्ही टीम फॉर्म केल्या आणि त्या भागात आम्ही त्या टीम पाठवल्या। आणि टीम पाठवताना आणि अगोदरच महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयानुसार परिपूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं, गाईडलाईन्स केलेल्या होत्या की आपल्याला ही कारवाई कशी करायची आहे। तर त्यानुसार आम्ही एक सर्वेचा एक फॉर्म तयार केला आणि त्या फॉर्ममध्ये आम्ही नागरिकांचे नावं, त्यांची राहण्याची त्यांची जागा, त्यांना शौचालय बांधायला जागा आहे का नाही, या बारीक सारीक गोष्टी आम्ही त्या फॉर्ममध्ये अंतर्भूत केल्या आणि त्यानुसार तो सर्वे फॉर्म आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्या अंती आम्हाला कळलं की किती नागरिकांकडे, किती कुटुंबांकडे व्यक्ती शौचालय आहेत आणि किती कुटुंबांकडे नाही आहेत। आणि नंतर आम्ही यासाठी नगरपालिका कार्यालयामध्ये एक शहर स्वच्छता समिती कक्ष स्थापन केला आणि त्या शहर स्वच्छता समिती कक्षामार्फत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून आम्ही पुढील कारवाई सुरू केली। उद्दिष्ट प्राप्ती हे एक भाग झाला आणि कोणतेही काम सुरू करताना अनेक अडचणी येतात, तर लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। यामध्ये लोकसहभाग किंवा लोकजागृतीसाठी आपल्या नगर परिषदेने काय काय उपक्रम राबवले? कुठलेही जर काम करायचं असेल तर त्याला लोकसहभागाशिवाय, नागरिकांच्या सहकार्याशिवाय ती जो उपक्रम आहे तो यशस्वी होत नाही। म्हणजे शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्या ही मुस्लिम बांधवांची आहे। तर यासाठी आम्ही जे मौलाना असतात मशिदीमधले, तर त्या मौलानांची आम्ही एक मीटिंग कॉल केली। रावेर शहरामध्ये असे सुमारे 17 मशिदी आहेत। मौलानांची मीटिंग घेऊन, कारण त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या शब्दाला मान जास्त असतो, तर त्या मौलानांचा आम्ही त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही जेव्हा त्यांची शुक्रवारची नमाज असते त्या नमाजामध्ये तुम्ही नमाजाद्वारे
म्हणजे त्या नागरिकांमध्ये तुम्ही प्रबोधन करावं शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी आणि कचरामुक्तीसाठी. तर त्याप्रमाणे त्यांनी मशिदीवरून लोकांचं प्रबोधन देखील केलं. आणि या उपरोक्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या चित्रकला स्पर्धा देखील आम्ही आयोजित केल्या आणि त्या चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना आम्ही बक्षिसं देखील दिली. सर, कोणतंही काम करताना ते सहज सुलभ होतच असंही नाही. अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. आपल्यालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल, तर अशा विशेष कुठल्या अडचणीत की ज्याचा आपण इथे उल्लेख करू इच्छिता? हागणदारी मुक्त अभियान लागू केल्यानंतर आम्ही नागरिकांना अनुदान वाटप केलं. तर शौचालयांची कामं देखील सुरू झाले, परंतु बहुतांश म्हणजे 50% आम्हाला रिस्पॉन्स भेटत होता आणि 50% आम्हाला अपयश येत होतं. आणि या अपयशाचं एक मुख्य कारण म्हणजे शहरातील जे सार्वजनिक शौचालय होते त्यांची दुरावस्था होती. कारण बऱ्याच ठिकाणी लोक ज्या ठिकाणी उघड्यावर जात होते त्या ठिकाणचे सार्वजनिक शौचालयाचे म्हणजे तिथे दरवाजे नव्हते, लाईट्स नव्हते, पाण्याची व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे लोकांना सांगायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न होता की तुम्ही उघड्यावर बसू नका, कारण आमच्याकडेच पर्यायी व्यवस्था नव्हती. तर यासाठी आम्ही सर्वप्रथम जे आमचे सार्वजनिक शौचालय आहेत जे दुरुस्त होण्यासारखे आहेत तर ते आम्ही दुरुस्त करून घेतले. 14 वित्त आयोगाअंतर्गत शासनाने त्यात मुभा दिली होती की जे आपले सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झालेली आहे ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. आणि तसेच ज्या आम्ही वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना आणि 14 वित्त आयोग अंतर्गत आणि दयतसे सुधार योजनेअंतर्गत आम्ही काही ठिकाणी मॉडेल शौचालय देखील बांधली आणि नागरिकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली. या मॉडेल शौचालयाचा विषय निघाला. आपल्या हायटेक शौचालयांबद्दल अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतलेली मला पाहण्यात आली की सार्वजनिक हायटेक शौचालय. तर ही नक्की आपली संकल्पना काय आहे? जे आमचे 4 ओडी स्पॉट होते त्या ठिकाणी लोकांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी आम्ही मॉडेल टॉयलेट संकल्पना आम्ही तयार केली. या मॉडेल टॉयलेटमध्ये 10 पुरुष सीट आणि 10 स्त्रियांची सीट अशी याची रचना आहे आणि त्यांना तिथं 24 तास केअरटेकरची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्यांना राहण्यासाठी 2 खोल्या सुद्धा आहेत आणि या मॉडेल टॉयलेटमध्ये तिथं 24 तास पाणी आहे, कारण पाण्याशिवाय स्वच्छता राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही पहिले 24 तास पाण्याची व्यवस्था केली, 24 तास लाईटची व्यवस्था केली. तसेच लोकांना घरून पाणी आणू लागू नये बकेटीमध्ये किंवा ते टंबेल आपण त्यासाठी, तर त्यासाठी आम्ही बकेटची देखील आम्ही त्यात व्यवस्था केली. आणि तसेच त्याच्यामध्ये आम्ही FM रेडिओ आणि टेप रेकॉर्डरची सुद्धा व्यवस्था केली आणि त्या टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांचे काही रेकॉर्डिंग्स तयार केले आणि त्या रेकॉर्डिंग्सद्वारे लोकांचं प्रबोधन, स्वच्छतेबद्दल प्रबोधन देखील आम्ही केलं. या अभियानाला आपण थोडीशी डिजिटल युगाची ही जोड दिलेली आहे असं समजतं. तर नक्की काय डिजिटल कामं आपण यात केली? जळगावला माननीय जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून आम्ही 50% आम्हाला रिस्पॉन्स भेटत होता, 50% आमचं अपयश होतं. तर त्यासाठी जे नागरिक उघड्यावर जात होते सांगून सुद्धा, तर त्यासाठी आम्ही ड्रोनचा वापर केला. आम्ही ड्रोन कॅमेरा आम्ही त्या स्पॉटवर फिरवले आणि जे नागरिक उघड्यावर बसतात त्यांचे आम्ही छायाचित्र काढले आणि ते छायाचित्र आम्ही वर्तमानपत्रात आणि फ्लेक्सद्वारे देखील प्रसिद्ध केले. आपलं काम अतिशय असं वाखाणण्यासारखं आहे. आणि सर, काम आपलं 100% हागणदारी मुक्तीचं जे उद्दिष्ट पूर्ण झालं असं आपण म्हणतो, तर 100% हागणदारी मुक्ती कशी जाहीर झाली? आपण स्वतः हे उद्दिष्ट अचीव केलं तर कुठल्या त्रयस्थ संस्थेनं हा आपल्याला सर्टिफिकेट दिलं किंवा आपण स्वतःच हे जाहीर केलेलं आहे, त्याविषयी थोडीशी माहिती द्या. हागणदारी मुक्त अभियानमध्ये शहर 100% हागणदारी मुक्त घोषित करताना याचे 3 प्रमुख टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे नगरपालिकेने स्वतःचा ठराव करायचा आहे. ठराव करून त्याला आपल्याला वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यायची आहे आणि लोकांचे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायचे आहेत. नंतर हा ठराव आपण जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवतो. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीकडून नगरपालिकेची शहराची पाहणी केली जाते. त्या पाहणीअंती जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, जर त्यांना वाटलं की खरोखरच शहर हागणदारीमुक्त झालेलं आहे, तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो अहवाल राज्य शासनाकडे पाठवला जातो आणि राज्य शासनाकडून राज्यस्तरीय समितीकडून शहराची पुन्हा पाहणी केली जाते. त्या पाहणीमध्ये पत्रकार असतात आणि NGO देखील असतात आणि त्यांचा जर अहवाल हा पॉझिटिव्ह आला तर तो अहवाल ते केंद्र शासनाकडे पाठवतात आणि केंद्र शासनाची जी त्रयस्थ संस्था आहे
QC आहे, त्याला आपण क्वालिटी कंट्रोल कौन्सिल ऑफ इंडिया आपण असं म्हणतो, तर त्या संस्थेकडून पाहणी केली जाते आणि त्या पाहणीअंती शहर 100% हागणदारीमुक्त झालं आहे का नाही याचा अहवाल दिला जातो. आठवडी बाजार हा प्रत्येक गावी भरत असतो. आपल्याही नगर परिषदेच्या परिसरात असा आठवडी बाजार भरत असेल तर आठवडी बाजारात बाहेरून येणारे व्यापारी आणि नागरिक यांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या वापरासाठी आपण शौचालयांची व्यवस्था यासाठी काय केलं मग? आठवडे बाजार हा देखील आमचा एक ओडी स्पॉट होता आणि त्यासाठी आम्ही वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत आठवडे बाजारमध्ये एक 20 सीटचं पब्लिक टॉयलेट्स आम्ही बांधलं आणि ते देखील आम्ही आउटसोर्सिंगने दिलेलं आहे. कारण खाजगी एजन्सीला आपण जर दिलं आउटसोर्सिंगला तर त्याची व्यवस्था चांगली राखली जाते असा एक अनुभव आहे आणि 14 वित्त आयोगाअंतर्गत हे आम्ही शौचालय व्यवस्थापनासाठी आम्ही हा मागता दिलेला आहे. हागणदारी मुक्तीनंतर महत्त्वाचा प्रश्न येतो तो घनकचरा व्यवस्थापनाचा. तर घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्या नगर परिषदेनं कोणकोणती उपाययोजना केलेली आहे? घनकचरा व्यवस्थापन हा महाराष्ट्र शासनाने जी शहर स्वच्छतेचा जो संकल्प केलेला आहे, जी सप्तपदी सांगितलेली आहे, त्याचा सप्तपदीमधला हा चौथा भाग आहे. तिसरं पाऊल आपण जे आहे ते आपण यशस्वीपणे टाकलेलं आहे, शहर हागणदारी मुक्त अभियान. आणि आता आपण चौथ्या पावलाकडे आपण वळलेलो आहोत. तर घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू झालेले आहेत आणि यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा विलगीकरण याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि हे करण्यासाठी आमची संकल्पना अशी आहे की शहरामध्ये आपले ओपन स्पेस असतात, लेआउट्स मंजूर असतात, कॉलनी एरियामध्ये ओपन स्पेस असतात जे नगरपालिका मालकीचे असतात. तर कॉलनी एरियामधला जो कचरा आहे तो ॲट सोर्स विलगीकरण करायचा आहे. डिसेंट्रलाइज कंपोस्टिंग त्याला आपण म्हणतो. तर त्या अंतर्गत घरातूनच ओला कचरा आणि सुका कचरा जमा करून जो ओला कचरा आहे तो त्या भागातल्या ओपन स्पेसमध्येच त्याला कंपोस्ट करायचा आहे. पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याबरोबरच डास, माशा आणि पर्यायानं डेंग्यू मलेरियाची साथ पसरण्याचा धोका उद्भवतो. तर डास आणि माशांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा डेंग्यू मलेरिया नियंत्रणासाठी आपल्या नगर परिषदेनं काय काय उपाययोजना राबवल्या? नगरपालिकेने यासाठी ज्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबतं अशा भागांचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेअंती त्या भागातील पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी गटारींची योजना आपण राबवित आहोत. आणि भूमिगत गटार योजना ही याच्यावर सगळ्यात चांगली उपाययोजना आहे. तर तसा प्रस्ताव आम्ही तयार करण्याचं आमचं नियोजन आहे. तसेच पावसाळ्यामध्ये उघड्यावर जे पदार्थ विक्री करतात किंवा उघड्यावर जी मांस विक्री होते तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आम्ही तशा नोटिसा देखील इश्यू केलेल्या आहेत. सर, आज वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपण येऊन येथे मोलाचा वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना जी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे रविवारी सकाळी 9 वाजता आपल्या आवडत्या सह्याद्री वाहिनीवर. तेव्हा पाहायला विसरू नका वार्तापत्र स्वच्छता अभियान. नमस्कार.